सायकल आहे रे. काय भारी सायकल आहे खरंच एकदम सायकल आहे रे. सायकल ए हर्ष, ए काय भारी सायकल आहे यार. सायकल आहे रे. हे फ्रेंड, कशी वाटली माझी न्यू सायकल? असली भारी आहे रे. काय सुपर कडक सायकल एकदम भारी सायकल आहे काय पण बोल. बघ काय, ही काय इथली सायकल नाहीये. अमेरिकेवरून आले, अमेरिकेवरून. मला आणि या सायकलला हात लावायचा नाही कुणी. ए हर्ष, एक राऊंड नाही ना यार. ही काय साधी सुधी सायकल नाहीये, खूप कॉस्टली सायकल आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला एक राऊंड पाहिजे ना? सांगा, पहिला राऊंड कोण घेणार? शांत बसा. दादा, मला दे ना एक राऊंड. अरे खोड रबर एवढा तू, तुझे पाय तरी पुरतील का? हसू नका. मी राऊंड द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. कसली रे? काय आहे? ती सांगतो, पण कोण तयार आहे का? तू तू तयार आहेस? ए तू तयार आहेस का? मला ना वाटलंच होतं, कोणच तयार होणार नाही. सगळे घाबरगुंडे आहेत. मी तयार आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम. हे महादेवा, हा कसला संकेत? माझी शिवाली कुठल्या संकटात तर नाही? हे महादेवा, तिला सुखरूप ठेव. हर हर शंभो, हर हर शंभो. ए बासा, बास झाला आता. हर्ष, तू सांगितल्याप्रमाणे मी पैज जिंकलीये. मला सायकलचा एक राऊंड हवाय. दिला असता, पण आता मला घरी जायला उशीर होतो. चल आता चल. हर्ष, ए हर्ष. मला माहित होतं असंच करणार आहे. नेहमीच येतं. शिवाली, अगं काय झालं? का रडतेस तू? आई गं, केवढं लागलंय ते? अगं अशी कशी ग तू शिवाली? हा, किती वेळा सांगितलं तुला, जरा सावकाश खेळत जा. किती धडपड करतेस, नुसता जीवाला. हो हो, हळूहळूच लावते. सांभाळून नाही खेळता येत का तुला? पडलीस आणि आता रडत रडत घरी आलीस. आई लागलं म्हणून मी नाही रडते ग. मग काय झालं? आपल्या शेजारचा हर्ष आहे ना, त्याने नवीन सायकल आणली. मला खूप आवडली, पण तो बोलला की एक पैज लाव म्हणून माझ्यासोबत. मग मी पैज लावली. सायकलच्या मागे मागे धावत गेली आणि पडले. मग बघ आता ह्यात चूक कोणाची आहे? तुझीच ना. आणि कशाला हवी ग तुला दुसऱ्यांची वस्तू? घे पाणी घे. शांत हो, रडू नको आता. सावकाश, रडू नको. आई तुला माहिती ती सायकल खूप मस्त होती.
मला एकच राऊंड मारायचा होता. सायकल रेसिंग मध्ये मी किती मस्त आहे तुला माहिती आहे ना. आपल्या एरियामध्ये कोणालाच माझ्या एवढी सायकल चालवता येत नाही आहे. पण आपल्याकडे सायकलच नाहीये ना. अगं मग घेऊया ना आपण तुझ्यासाठी सायकल. बाबांना सांगून तुझ्यासाठी नवीन सायकल घेऊन येऊ, ठीक आहे? पण आपल्याकडे पैसे नाहीयेत ना ग आई एवढे. शिवाली, अगं काय झालंय? कुठे पडलीस तू? केवढं लागलंय हे? तरी मला देवळात असताना काहीतरी जाणवत होतं. विशेष काही नाही हो, सायकलच्या मागे धावताना पडली ती. थांब हं. तुला अंगारा लावतो शंभू महादेवाचा. आत्ताच देवळातून घेऊन आलोय. हं? हा अंगारा. हर हर शंभो. आता तुला अगदी पूर्ण बरं वाटेल. हं? थांब, देवाचं नाव घेऊन हुंकर घालूया. हर हर शंभो, हर हर शंभो. हो बाबा, अगदी बरं वाटतंय मला. हो ना? एकदम हे बघा. गुणाची लेक माझी. सॉरी सॉरी. बरं नाही झालं ना हो बाबा. हा वाट. बरं जा, आराम करतो. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हो चला. हर हर शंभो. अरे ये पराग. दीपक, हा. चांगलं रोपट लावलंस रे तू दारात. हो रे बाबा. आदिती, हो माझ्यासाठी आणि परागसाठी पाणी आण जरा. हो आणते. हा बस पराग. बस बाबा बस, तू पण रिलॅक्स बसलंय दमला. आई आई गो, आज खूप दमाला झालं रे बाबा. घ्या भाऊजी. काय वहिनी, बरी का तब्येत? हो एकदम. तुम्ही कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. बरं मी चहा ठेवते तुमच्यासाठी. चहा? खरंच खूप चहाची गरज आहे आम्हाला. अरे काय बोलतोयस पराग? पण दीपक, तू काय सुधारणार नाहीस. त्या ओव्हरलोड टेम्पोला जर तू सोडला नसता ना, तर चांगली वर कमाई कमवली असते रे आपण. अरे बाबा, मी आजपर्यंत कधीच कोणाकडून चिरीमिरी घेतलेली नाही आणि यापुढेही घेणार नाही. येणाऱ्या लक्ष्मीला नेहमीच टाळतोस तू. हा, काय मिळतं रे? समाधान. हर हर शंभो. अरे माझ्या बाबांची इच्छा होती मी देशसेवा करावी. मग काय, पोलीस भरती आली, झालो भरती, लागलो कामाला. ते म्हणतात ना, आलिया भोगासी असावे सादर. बाबा बाबा बाबा, तुम्हाला माहितीये का आज काय झालं? काय? आज ना शाळेमध्ये सायकल रेसिंगची स्पर्धा होती आणि त्यात मी फर्स्ट पण आले. अरे वा. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. माझी गुणाची लेक. ऐका ना, आणि ना नॅशनल लेवलला जाणार आहे आता मी. हा, नॅशनल लेवलला दिल्लीमध्ये ना माझी सायकल रेसिंगची स्पर्धा आहे. अरे वा वा वा, ही तर आनंदाची बातमी आहे बेटा. घ्या मग, तोंड गोड करा आता पटकन. चहा? चहावरच भागवणार आहे का काय वहिनी तुम्ही? भाऊजी शिरा करते ना मग. नको नको वहिनी, काही करू नका. अहो गंमत केली मी. अरे चहा घे आधी. बाबा एवढंच नाही, स्पर्धा जिंकली ना तर सगळा खर्च शाळाच करणार आहे. आणि हे काय आहे? हा, दिल्ली सायकल स्पर्धेसाठीचा खर्च. आणि हा खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांनीच करायचा आहे. सायकल 35,000. शिंगे, आजच्या रेस मध्ये सायकल कोणाची वापरलीस ग तू? ती शाळेतूनच दिली आणि नॅशनल लेवल साठी आपली पाहिजे. बाबा काय झालं? काही नाही बाळा. बाबा एवढा खर्च आहे 35-40 हजार रुपये. मला नको ती रेस आणि सायकल. हे वेडी, असं काय बोलतोयस? अगं मी आहे ना, आपण करू काहीतरी. आणि हो, आपला शंभू महादेव आहे ना आपल्या पाठीशी. शिवाय अजून 1 महिना आहे, बघूया काहीतरी. तू एक काम कर, हे सर्टिफिकेट शंभू महादेवा समोर ठेव. हा, जा.
शिवाली जा तू हातपाय तोंड धुवून घे, मी तुला काहीतरी खायला देते हं? जा, कप द्या भाऊजी. दीपक हा काय झालं? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? म्हणजे बघूया, करूया काहीतरी, नाहीतर अरे पण हॅलो. नमस्कार मिस्टर गायकवाड. मी शिवालीच्या शाळेची प्रिन्सिपल बोलतीये, राजश्री निकम. हा हा मॅडम, बोला ना मॅडम. अहो, शिवालीला सायकलिंगच्या रेसमध्ये फर्स्ट प्राइज मिळाले, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. हो हो, थँक्यू. अहो, हुशार आहेच तुमची शिवाली. आणि आता तर काय दिल्लीच्या रेसमध्ये पण भाग घ्यायचं म्हणते. हो. पण काय हो, एवढा खर्च झेपेल ना तुम्हाला? हो हो, म्हणजे मॅडम, म्हणजे मी नाही म्हणजे त्याचं काय आहे, खर्च जरा जास्त आहे ना, म्हणून. तुम्हाला जर शक्य नसेल तर दुसरा पर्याय आहे आमच्याकडे. हा, म्हणजे शाळा काही करू शकते का आमच्यासाठी? हो, म्हणजे तुम्हाला जर जमणारच नसेल तर तुम्ही माघार घेऊ शकता. नाही नाही मॅडम, माझी शिवाली रेसमध्ये भाग घेणार. मी तिला काही कमी पडू देणार नाही. मी पैसे भरेन. ठीक आहे. हर हर शंभू. झाला का अभ्यास? आता झाला. डोळे बंद कर. का गाई? कर तर. आता उघड. पिगी बँक. ह्या पिगी बँक मध्ये आता रोज आपण थोडे थोडे पैसे जमा करायचे. तुझ्यासाठी सायकल घ्यायची आहे ना? रोज जमा करायचे का पैसे? हो, रोज जमा करायचे. आणि ज्या दिवशी आपल्याकडे जास्त पैसे असतील ना, त्या दिवशी एकापेक्षा जास्त वेळ टाकलेत ना तरी चालतील. हे महादेवा, सायकल साठी पैसे जमा होऊ दे रे. होतील ग बाई, होतील. पण काय ग, इतका वेळ झाला, तुझे बाबा काय करतायत आतमध्ये? चल ग, निघालो मी. अगं बाई, इतक्या रात्रीचे कुठे निघालात तुम्ही? अगं, मगाशी पराग बरोबर बाहेर गेलो होतो, तेव्हा कळलं आपल्या शेजारची सोसायटी आहे ना, त्यांच्या अकाउंटचं काम करायचं. तेही अगदी अर्जंट लेवलला. 1 महिन्यात पूर्ण करून हवंय त्यांना. म्हटलं रात्री जाऊन पूर्ण करेन. असं काय हो बाबा, किती कराल माझ्यासाठी? अगं बाळा, आई वडीलच तर मुलांसाठी सगळंच करतात ना. आणि तू तर आमच्या काळजाचा तुकडा आहेस. तुला काहीही कमी पडता कामा नाही. अहो, पण दिवसा ही पोलीस खात्यातली ड्युटी, तिची जायची वेळ असते पण परत घरी येण्याची वेळ असते का? नाही ना. आणि आता रात्री ही ड्युटी, झेपणार आहे का तुम्हाला हे सगळं? अगं, सगळं झेपेल. 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. अगं, बसूनच तर काम आहे, तेवढाच शंभू महादेवाचा जपही करता येईल. अहो, मी ना ही पिगी बँक आणली आहे. ह्याच्यात आपण रोज थोडे थोडे पैसे जमा करायचे. आणि हिच्या वाढदिवसाच्या दिवशी हिला सायकल गिफ्ट करायची. अरे पण तुम्ही कशाला? का? बाबा असं नाही, हा कष्ट करायचे तर सगळ्यांनी मिळूनच. बरं बाळा, तू म्हणशील तसं. बरं, निघतो मी. जास्त वेळ टीव्ही बघत बसू नकोस. शांत झोपा. येतो. दीपक गायकवाड इकडेच राहतात का? हो. अय्या, तुम्ही शमिकाचे पप्पा ना? हो. या ना, या आत या. जा, त्यांना बाबांकडे घेऊन जा, मी पाणी घेऊन या येते. काका या. बाबा, मी तुम्हाला म्हटले होते बघा, आमच्या शाळेतून समिका दुसरी आली आहे हा. आणि मी पहिली, तर तिचे बाबा आले. नमस्कार. नमस्कार. या, बसा. पाणी घ्या. थँक्यू.
काय बा कसा चालला अभ्यास वगैरे? एकदम छान. आदिती जरा चहा टाक ग. हा नको नको चहा वगैरे काय नको. कामावर चालला तो वाटतं. हो गव्हर्नमेंट सर्वंट. हो सगळी शंभू महादेवाची कृपा. हो अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. खर तर मी एक ऑफर द्यायला आलो होतो. ऑफर? हो काय तुमची मुलगी पहिली आली शर्यतीत आणि माझी समिका दुसरी आली. तुमची मुलगी शिवाली पहिली आली म्हणून तिला दिल्लीला जायला चान्स मिळतोय. आनंद आहे. गुड, व्हेरी गुड, कीप इट अप. माझी ऑफर अशी होती साहेब का तुम्ही तुमच्या मुलीचं नाव मागे घ्यावं. काय? म्हणजे तुम्ही नाव मागे घेतलं तरच माझी समिका पुढे जाऊ शकेल ना दिल्लीला शर्यतीसाठी. अहो माझं म्हणणं असं नाही का तुम्ही असंच करा. त्याच्यासाठी मी तुम्हाला योग्य तो मोबदला देतोय ना. मोबदला? हो म्हणजे तुम्हाला पैशाची गरज वगैरे असेल तर. पैसे? म्हणजे तुम्ही मला लाच देताय? माझ्या मुलीचे कष्ट, तिचं स्वप्न विकत घ्यायला बघताय? हो साहेब तसं नाहीये. मग कसं? हे बघा मी पण एक बाप आहे. माझ्यासाठी माझ्या मुलीचं स्वप्न लाख मोलाचं आहे आणि त्यासाठी मी तिच्या आनंदाचा सौदा असा करणार नाही. साहेब मान्य आहे माझं. हो काय ऐकून घ्या. हे बघा या तुम्ही. नमस्कार. ओम नमः शिवाय. 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 हर हर शंभो. हर हर शंभो. हर हर शंभो. हॅलो. नमस्कार. बरं मग काय ठरवलंय तुम्ही मिस्टर गायकवाड? मला तरी वाटतं तुम्ही या फंदातच पडायला नकोय. एक काम करा, मी एक एनओसी पाठवते, त्यावर तुम्ही सही करून पाठवा. कसली सही? कशासाठी? म्हणजे त्यात असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या मुलीला स्पर्धेला पाठवण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहात. अहो नाही मॅडम असं नाहीये. मी स्पर्धेला पाठवणार आहे तिला. अहो कसं शक्य होणार तुम्हाला? किमान तुम्ही सही करून दिलीत तर दुसरी आलेली शमिका तिला तरी जाण्याची संधी मिळेल ना. हो नाही मॅडम, माझ्या शिवालीनं तिच्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलंय आणि ही संधी मी तिच्या हातून जाऊ देणार नाही. हे बघा तुम्ही बाकी मला काही सांगू नका. तुम्ही तिला सायकल कधी घेऊन देताय? नाहीतर सही करा. आणि हो लवकर सांगा, नाहीतर तुमच्या या अशा आडमुठीपणामुळे आमच्या शाळेची कुठलीही विद्यार्थिनी स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. अहो मॅडम मी म्हटलं ना मी लवकर घेतो. हे बघा मी जमेल तसं शक्य तितक्या लवकरच एक सायकल घेतो. माझ्या शिवालीला मला स्पर्धेला पाठवायचं आहे. मी घेतो सायकल. बरं बरं लवकर करा काय ते. हो. बाबा अरे शिवाली बाळा तू एवढ्या रात्री इथं कशाला आलीस? बाबा तुम्ही घाई गडबडीने जेवल्यानंतर गोळ्या घ्यायच्याच विसरला. मग आई बोलली जा पटकन देऊन ये, म्हणून मी आले. अगं बाळा एखाद दिवस नाही घेतल्या असत्या गोळ्या काय फरक पडला असता? केवढं करतेस माझ्यासाठी बाळा तू. त्यात काय हो बाबा, सगळीच तर मुलं करतात आपल्या आई बाबांसाठी आणि तुम्ही तर किती करता माझ्यासाठी. अगं बाळा एवढं तर सगळेच आई वडील करतात आपल्या मुलांसाठी, हो की नाही? खरंच आई पण किती दमते घरोघरी जाऊन. म्हणजे गेले 10-12 दिवस झाले आई आणि मी उदबत्ती आणि पूजेचं साहित्य विकतोय. काय सांगतेस? ठरलंय ना आपलं की आपण तिघांनी मिळून कमवायचं म्हणून. हो ग बाळा किती समजूतदार आहेस. बाळा तुझ्या वाढदिवसाला आता फक्त 10 दिवस राहिलेत. माझी खात्री आहे आपण पुरेसे पैसे नक्की जमवणार. अगं बाळा आपला शंभू महादेव आहे की नाही आपल्या पाठीशी?
हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू बाबा. सुखी राहा. सुखी राहा बेटा. खूप मोठी हो. हो. होय. बाबा पिगी बँक उघडू का? अगं उघड उघड, विचारतेस काय? माझ्याकडे झाले 2000. माझ्याकडे 11,000. आणि माझ्याकडे आहेत 5,200. 18,000. 18,200. 18,200. हो. हो पण आपल्याला सायकलसाठी तर 40,000 हवे आहेत. बाकीचे पैसे कसे जमवायचे? अरे किती टेन्शन घेत आहे. अरे चेहरे बघा दोघींचे. याची तयारी मी आधीच केली आहे. आदिती, तुला माहितीये मी रात्रभर एका सोसायटीच्या अकाउंटचं काम करत होतो. त्यांनी मला पगार दिलाय, तोही वेळेत. किती माहितीये? किती? 22,000 रुपये. 22,000 रुपये. हो. आणि हे 18,200. किती झाले एकूण? अगं बाई, म्हणजे 40,000 झालेत की. अगं 40,200. शंभू महादेवा, पावलास रे बाबा. आता आपल्या शिवालीची सायकल येईल ना? होईल ना, नक्की होईल. आता माझी शिवाली रेस मध्ये भाग घेणार आणि जिंकणारही. काय? येस. हा. संध्याकाळी येताना सायकल घेऊनच येतो. अहो, संध्याकाळी लवकर घरी या. हा, वेळेत येईन घरी, काही काळजी करू नका. आणि सांभाळून जा. हा. हो हो नक्की. बाबा एकच मिनिट आता काय? थांबा का? काय झालं? थांबा 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 बाबा. काय चाललंय या मुलीचं? काय हवंय? बाबा ते पिशवी द्या ना, पैसे ठेवलेले. हा, हे घे. आणि ग माझी पोरगी. हे घ्या बाबा. हर हर शंभो. ओम नमः शिवाय. येऊ? बाबा लवकर या. अगं कितींदा सांगशील, अगदी वेळेत येतो म्हणालो ना. बाय बाबा. बाय. चहा चहा घेऊन जाऊ. अरे एक कडक चहा दे बाबा. हा देतो साहेब.
हो गायकवाड. हा साहेब. का हो काका कसे आहेत बरे आहेत का? हो बरे बरे. तो कचरा आहे का बघ. हो हो बघते बघते. चला येते हा. हा बरे. कचरा कुठे आहे? कचरेवाली घेऊन गेली. का? का मी तुला पाहिजे होता? तुला चहा देऊ का? चहा? तुम्हीच पेतो चहा. अरे पागल आहे की काय? अरे पराग. अरे काय दीपक किती उशीर. आत्ता येतो म्हणाला तू. अरे तुझा फोन येऊन गेला आणि बाहेर कॅन्टीनच्या इथे चहा पित होतो. तेवढ्यात साहेब आले. म्हणाले स्टेशन जवळ मोर्चा आलाय तिकडे तुम्ही जा. तरी पण साहेबांना कशी बशी विनंती करून इथपर्यंत आलोय. झालं घ्यायची आता सायकल. अरे त्या मालकांनी 4-4 वेळा चहा पाजला रे मला वरती बघून. अरे आपल्या वर्दीची जादूच अशी आहे. बरं ऐक ना, यांच्याकडे ना 5,000 पासून तर 50,000 पर्यंतच्या रेंजच्या सायकली आहेत. काय करायचं? नाही 50 नाही पण आपण 35-40 हजारापर्यंत घेऊ. पैसे आणलेस ना? हो हे काय पैसेच घेऊन आलोय. हा. सायकल घ्यायचे. अरे पैसे. अरे पराग पैसे कुठे गेले यातले? तू ह्याच्यात पैसे ठेवले होते? नाही अरे याच्यामध्ये एक खाकी कलरचं इन्व्हलप होतं पाकिट. अरे पराग पडले असतील. थांब मी बघून येतो. रस्त्यात कुठेतरी पडले असतील. अरे दीपक. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता भुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझविण शंभो मज कोणता. हे शंभू महादेवा, शिवालीला सायकल द्यायचं कबूल केलं होतं मी. आता मी तिला काय सांगू. तिला खूप आस लागली होती रे ही स्पर्धा जिंकण्याची. मी सगळं केलं. डबल ड्युटी केली. तिनं तिच्या आईनं मेहनत केली. रात्रंदिवस कष्ट करून पै पै साठवली. आणि आता आता तेच पैसे सापडे नासे झाले. आजपर्यंत कुठलंही वाईट काम केलं नाही की कुठलीही वर कमाई केली नाही. शंभू महादेवा, या पैशावर माझ्या लेकीचं आयुष्य अवलंबून आहे. तुझ्या नावावरूनच तिचं नाव ठेवलंय शिवाली. तू तुम्हाला कितीही कष्ट दे, माझ्यावर कितीही संकट येऊ दे, पण तिच्यावर अन्याय कशाला. हर हर महादेव.
झालं बोलून? हा, अरे दगड आहे तो दगड, त्याच्यावर तुझ्या रडण्याचा आणि हातापाया पडण्याचा काही एक फरक पडणार नाहीये. अरे बाबा, किती समजून सांगू मी तुला, कधी समजणार आहेस तू? चल, ड्युटीवर जायला उशीर होतोय, नाही तर शिव्या पडतील आपल्याला. चल रे, तुझा आहे ना त्याच्यावर विश्वास? हा, मग होईल सगळं नीट. चल. दीपक, अरे आज ड्युटीवर पण तुझं लक्ष नव्हतं. अरे टेन्शन घेऊ नकोस रे, मिळतील पैसे. हो हो, मलाही असंच वाटतंय. माझा शंभू महादेव काहीतरी चमत्कार घडवेल, मला माझे पैसे मिळतील. हो. अरे ही कसली श्रद्धा तुझी? हा, अरे त्या दगडावर विश्वास ठेवू नकोस. दीपक, फोन वाजतोय तुझा. हा, हो. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? सायकल बुक केली ना? हा, हो. नाही, कसं आहे, आज शिवालीला ना सायकल द्यायचीच आहे. तिचा वाढदिवस आहे ना आज. आणि हो, मी तिच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी बनवली. आणि तुम्ही पण लवकर घरी या. हा, अगं ते आदिती, ते हे काय झालं? हा, असं गोंधळल्यासारखं का करताय तुम्ही? आज शिवालीला सायकल द्यायची आहे ना? आणि हो, पैसे घेऊन गेलात ना तुम्ही? हो. अगं ते पैसे पैसे? पैशांचं काय? ते हरवले ग. काय? पैसे हरवले? अहो कसे, कुठे? काहीच कळत नाहीये. म्हणजे पिशवी माझ्याकडेच होती, पण त्यातली ती पैशांचं खाकी पाकिट कुठे पडलं काहीच कळलं नाही ग. आणि मी सायकलच्या दुकानात गेलो तर बघतो पैसे नाहीत. कसे पडले काहीच कळत नाहीये ग. आदिती, आता काय करायचं ग? बरं बरं, तुम्ही शांत व्हा आधी. बरं, मी तिला आता सध्या काही सांगत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला समजावून सांगेन वेळेवर. हां, तुम्ही घरी या आधी. शिवाली, शिवाली, कसं वाटतंय बाळा आता? सगळं ठीक होईल ग, नको काळजी करूस. सगळं ठीक होईल असं म्हणते खरं मी, पण खरं सगळं ठीक होईल का? इकडे ही आजारी, तिकडे ते पण काळजी देत. ह्यांना सांगू का शिवालीबद्दल? नाही, नको नको, मग अजून टेन्शन घेतील हे. शंभू महादेवा, तुम्हीच सगळं ठीक करा, माझ्या शिवालीला लवकर बरं करा. माझी सायकल जिंकायचंय. माझी सायकल. हो बाळा, तुझी सायकल येणार आहे. तू लवकर बरी हो फक्त. आय. चोर चोर चोर, आओ चोर, आओ माझी चैन घेऊन पळाला सर. ए बाळा, काय झालं? माझी चैन घेऊन पळाला सर. पकड. तू रडू नको, शांत राहा, शांत सर राहा. माझी चैन. ए थांब थांब. चोर. अरे तो चोर जातो ना, सर, पकडायचं. त्याचा पाठला करायचं, त्याला पकडायचं. चल लवकर. आणि परत तू पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दे. फोन कर. शंभू महादेवा, आमच्यावरचं संकट दूर कर. माझ्या छकुलीला बरं कर. आमचे पैसे मिळवून दे बाबा.
तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. दादा थँक्यू हा. अरे पराग, हे बघ काय. अरे पराग, हा? हे बघ. अरे हेच ते पैशाचं पाकिट. कशावरून? अरे माझ्या शिवालीनं त्यावर ओम नमः शिवाय लिहिलं होतं. हा? हे बघ, हेच ते पॉकेट. बघ बघ खोलून बघ. अरे पराग, हे बघ माझे सगळे पैसे जशाच तसे आहेत. अरे पराग, तूच म्हणत होतास ना दगडाचा देव काही करत नाही म्हणून. अरे हे सगळं त्या बाईकवाल्यामुळे शक्य झालंय. तू पाहिलास त्यावर पुढे ओम नमः शिवाय लिहिलं होतं त्या बाईकवर. साक्षात माझ्या शंभू महादेवाने त्याला पाठवला असणार माझ्या मदतीसाठी. खरंच कमाल झाली रे आज. मला माफ कर, मी कायम तुझी चेष्टा करायचो, पण आजपासून नाही. आजपासून आपण दोघही महादेवाचे भक्त. ओम नमः शिवाय. अरे दीपक, अरे घरी फोन करून ही आनंदाची बातमी कळव. अरे हो हो सांगतो. हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? मी तुम्हालाच फोन. अगं एक आनंदाची बातमी द्यायची. शिवालीला सांग. अहो ती तापानं फणफणली आहे हो, सारखी बडबडते. तुम्ही लवकर घरी या बरं. हो हो येतो. अगं पण शिवालीला ही आनंदाची बातमी दिलीस ना की तिचा ताप कुठला कुठे निघून जाईल. तुम्ही या लवकर घरी, मी सांगते तिला. हो हो बरं ठीक आहे, मी येतो लगेच. हो. शिवाली, शिवाली बेटा. चिंगी, ए शिवाली बेटा, हे बघ तुझी सायकल आली बघ. मस्त आहे बाबा सायकल. खरंच खूप छान आहे बाबा. तुम्ही नवीन आणली ना माझ्यासाठी? हो. बघितलं का आई, नवीन सायकल आणली बाबांनी. बाबा थँक्यू बाबा. काका तुम्हाला पण खूपच छान आहे हो. आई खरंच खूप चांगली आहे. मला खूप आवडली आई. बरं बरं, मी आरतीचं ताट घेऊन येते हा पटकन. बाबा ये, मला सायकल आणली बाबा. थँक्यू. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. येता या, कठीण नारळ हा फोडा. काळ, घेतो भक्ताचा कैवार. कुठल्या ये! तो बनूनी आधार. बाबा मी सायकल चालव बाबा. अगं तुझीच आहे सायकल, चालू म्हणून काय विचारतेस. हे घे. बस बस. पावला देव पावला, देव पावला.